शंभू महादेवाने मार्ग दाखवला. चल शिवा, चल. सावकाश. आई आदिशक्ती, हे जे काही चाललंय ते माझ्या कळण्या पलीकडे. पण हे सगळं तू बघतेस आणि हे जर तुझ्या इच्छेनुसार घडत असेल ना, तर माझ्या पोरांचं रक्षण तूच कर आणि त्या क्रूर राक्षसाचा नायनाट करून टाक. शक्ती, आपण चाललोय तरी कुठे ते तरी सांग. देवळात. का? शिवा, शंभू महादेव आता आपल्याला मार्ग दाखवेल. हे सगळं जे काही घडतंय ना, या सगळ्याच्या मुळाशी तो चेटकोबा आहे. आपण आता शंभू महादेवाच्या पायाशी जाऊया. तोच काय ते बघेल, त्यानेच संकेत दिलाय. वहिनी बॉस, तुम्ही मला कशाला बसवलंय? चिटकोबाचा आदेश आहे हा? पण तो तुमच्यासाठी. माझं कशाला तिकीट पाडलं तुगाच? जरा गप्प बसता तू. मला तुझी सोबत हवी होती ना, म्हणून तुला मी आणले. गप्प बस आता जरा. तो शिवा तिकडे काय घोळ घालत असेल ना, काही कळत नाहीये मला. वहिनी बॉस, मला एक सांगा, हा चेटकोबा हिटलर वंशाचा होता का? वहिनी बॉस, शिवशक्ती कुठे? ते काय समोर? अरे हो, ते दोघं कुठे चाललेत? मला काय माहिती आता. थांब 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 बहीण. अरे शिवाशक्ती, थांबा थांबा थांबा. अरे तुम्ही इथे? भद्रमन, तुम्ही? अगं मीच होतो. शिवा, तू बरा आहेस ना? तुम्हाला कसं कळलं शिवा बरा नाहीये ते? नाही, तसं नाही. ते शिवा बरा आहेस ना, शक्ती बरी आहेस ना, असं मी विचारत होते. तुम्ही कुठे निघालात गडबडत एवढे? आबा, देवळात चाललोय महादेवाच्या. तुम्ही कुठे चाललंय? मी माझं आणि कोरोनाचं काम होतं, ते झालं तेव्हाच ठरवलं की जाताना तुम्हाला भेटायचं म्हणून. पण तुम्ही अगदी रस्त्यात मला भेटलात म्हणून तुम्हाला थांबवलं मी. छान भेटलो आपण. आम्ही जातो आमच्या मार्गाला, तुम्ही जा तुमच्या मार्गाला, नाही का? शक्ती, काय झालं? निघायचं ना? हो, चल चल. सावकाश जा. हो. गुरुना, हा शिवा नॉर्मल का वाटला? तो तो वश मध्ये आहे की नाहीये? वहिनी बॉस, मला काय वाटतं, त्याचा वशीकरणाचा टॉपअप संपलाय. वहिनी बॉस, म्हणजे शिवाच्या हाताला मोहिनीची बाहुली लागली असं वाटत नाही. हो ना. ठीक आहे, मी काय म्हणतो, आपण जरा थोडीशी म्हणजे कटिंग चहा मारून येऊया का? तुला ना त्या उकळत्या चहामध्ये ना असं दुबुक दुबुक करून बुडवायला पाहिजे. नाही, म्हणजे एवढी पण चहा नको, थोडीशी कटिंग. चलणार आहेस का फालतू? चला, चहा पण पिऊन देत नाही. या इकडूनच. जा.
शक्ती, काय झालं? कसला एवढा विचार करते तू? आपलाच विचार करते ना? नाही शिवा, मला ना एक वेगळाच डाऊट येतोय. डाऊट? कसला आणि कोणावर? भद्रावती मॅमवर. भद्रावतीवर? कसला डाऊट? शिवा, मोहिनीची बाहुली मिळाल्यापासून प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडमचं वागणं काहीतरी विचित्र झालंय. मला तरी असं वाटतंय काहीतरी गडबड आहे. म्हणजे बघ ना, आता सुद्धा त्या आपल्याला अचानक भेटल्या आणि तुझ्या तब्येतीबद्दल चौकशी करत होते. मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्या काहीतरी सारवासारवीची उत्तर द्यायला लागल्या. मला ना एक कळत नाहीये, तू बरा नाहीयेस हे त्यांना कसं कळलं? शिवानं मोहिनीची बाहुली अजून मिळवली नाही, असं का करतोय तो? अरे चिटकोबा तर माझ्यावर का डापरतोस? मला काय माहित ते. हे बघ, आता तुझ्या शक्ती निरुपयोगी ठरल्या, त्यात माझा काय दोष? माझी शक्ती ती अर्धी शक्ती त्या मुळात आहे, ती लवकरात लवकर मला मिळवायची. काय करावं काही सुचत नाहीये. बा रक्तासुरा, मदत कर. मार्ग दाखव मला. बा रक्तासुरा, मदत कर. चिटकोबा म्हणजे छोट्या तुंडी मोठा घास घेते मी. तू ना तपाला बस. नाही म्हणजे खरंच तू तपाला बस. म्हणजे तुला काहीतरी आयडिया येईल. कारण का मला असं वाटतं ना की शिवा तुझ्या वशीकरणातून मुक्त झाला होता. कदाचित आदिशक्तीने ना तुझा खेळ उलटून लावलाय. तुला कुठे भेटला शिवा? त्या शक्तीच्या घरी की आणखी कुठे? नाही, मला रस्त्यात भेटला तो. मंदिरात जायला निघाले होते. काय? नाही, शिव मंदिरात जाता कामा नये. का? तो जर मंदिरात गेला ना तर माझ्या वशीकरणातून मुक्त होईल तो. नाही, शिव मंदिरात जाता कामा नये. अरे बापरे, पण आता काय उपयोग? आता तो मंदिरात पोहोचला सुद्धा असेल. काळजी करू नकोस. शिवा मंदिरात गेला ना तर शिवा सगळं तिथला उद्ध्वस्त करेल.